हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जर दोन लाईन पॅरलल असतील तर त्यांच्यामधलं डिस्टन्स काय असतं. लाईनचं इक्वेशन तयार होतं एका अशा पॉईंटमधून ज्यामधून लाईन पास होते. युजली जे इक्वेशन असतं ते आर बार इज इक्वल टू ए वन बार. तर हा जो ए वन बार असतो हा अशा पॉईंटचा पोझिशन वेक्टर असतो ज्यामधून लाईन पास होते. दिस बी बार हियर इज अ लाईन टू विच द गिवन लाईन इज पॅरलल. सो जर दोन लाईन पॅरलल असतील तर ऑब्व्हियसली या इक्वेशनमध्ये जी बी लाईन यूज करणार आहे तुम्ही ती दोन्ही लाईनसाठी सेम असणार. त्यामुळे आपण एक लाईन इथे तयार करूयात, ठीक आहे, जी डायग्रॅममध्ये ही पॅरलल लाईन दाखवेल. सो दोन लाईन पॅरलल आहेत. आर बार इज इक्वल टू ए वन बार प्लस लॅम्बडा बी बार. ऑब्व्हियसली दुसरी लाईन जी आहे ती पॅरलल आहे, त्याच्यामुळे असा पॉईंट ज्यामधून लाईन पास होते तो वेगळा असा, म्हणून त्याला आपण काय म्हणतो ए टू बार. सो आर बार इज इक्वल टू ए टू बार प्लस लॅम्बडा बी बार. इथे पण बी बार आहे, इथे पण बी बार आहे. याचं कारण इथं झालं असेल तुम्हाला क्लिअर. यल वन आणि यल टूला इला लाईन पॅरलल असो एखादी किंवा इला असो, ठीक आहे, ते दोन्ही पण साठी ती एकच लाईन पॅरलल आहे आणि ती सफिशियंट असते. आता ते जे डिस्टन्स असतं ते किती असतं. सो इट इज द व्हॅल्यू दॅट इज द मॅग्निट्यूड ऑफ ए टू बार मायनस ए वन बार या वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा बी कॅप सोबत. आता बी कॅप काय आहे, तर हा ज्या बी बार आहे लाईन जी पॅरलल यल वन आणि यल टूला त्याचं युनिट वेक्टर. तर हे आन्सर कसं येतं, यामध्ये शेवटी एक ट्रिक यूज केलेली आहे, मधला जो भाग आहे तो सेम आहे. लेट्स लुक ॲट द प्रूफ. लेट द लाईन रिप्रेझेंटेड बाय आर बार इज इक्वल टू ए वन बार प्लस लॅम्बडा बी बार अँड आर टू बार इज इक्वल टू ए टू बार प्लस लॅम्बडा बी बार. जे मी तुम्हाला इन्फॉर्मेशनवरती सांगितली. आर यल वन अँड यल टू विच passes through point capital A, कुठे कॅपिटल ए बघा इथे, अँड कॅपिटल बी दॅट इज हिअर. आणि यांचे पोझिशन वेक्टर काय आहेत, ए वन बार ए टू बार. जर मी तुम्हाला आता असा प्रश्न विचारला की या ए बी जर हा व्हेक्टर आहे तर त्याची व्हॅल्यू काय असणार, तर ह्या दोन पोझिशन वेक्टरचं सबट्रॅक्शन दॅट इज ए वन बार मायनस ए टू बार यू कॅन से, or a two bar minus a1 bar if you are going to say for ba. That's why we are taking the magnitude, so it will turn out to be positive only. Now the next part, let bm be perpendicular to l1. bm जी आहे ही परपेंडिक्युलर l1 ला. आता या दोन लाईन पॅरलल म्हणजे ती l2 ला पण परपेंडिक्युलर असणार, फक्त आपण इकडून इकडे टाकली म्हणून आपण तिला काय म्हटलं, इट इज परपेंडिक्युलर टू l1. ऑब्वियसली इट इज परपेंडिक्युलर टू l2 ऑल्सो. नाव टू फाइंड बी एम आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स फाइंड आउट करायचं, दॅट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन यल वन अँड यल टू. ते कशाने रिप्रेझेंट होतं, बी एमने. आपल्याला बी एमची व्हॅल्यू काढायची. आपल्याकडे काय काय इन्फॉर्मेशन आहे, आपल्याकडे बी बार आहे, आपल्याकडे ए वन आहे, आपल्याकडे ए टू आहे, दॅट इज ए वन बार ए टू बार. याची ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपल्याला बी एमची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी आपण सिम्पल ट्रिग्नोमेट्री यूज करणार. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणता सर मग वेक्टर प्रॉडक्ट कसं काय आला, तो कसं आहे तुम्ही तुम्हाला सांगतो. साइन थिटा इज इक्वल टू, साइनचं आपल्याला माहिती काय असते व्हॅल्यू, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. फॉर दिस अँगल थिटा दॅट इज अँगल बी ए एम इज इक्वल टू थिटा बी ए एम. साइन थिटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड दॅट इज बी एम, इथे लिहिलेली बघा बी एम डिवायडेड बाय हायपोटेन्स. आता इथे हायपोटेन्स म्हणजे काय असतं, साइड ऑपोजिट टू राईट अँगल ट्रायंगल. सो दॅट इज ए बी यू कॅन से, ए बी यू कॅन से और बी यू कॅन से. नाउ द रिअल पार्ट ऑफ दिस थेरम स्टार्ट्स नाउ. ठीक आहे, इथपर्यंत तर सिम्पलच होतं, याच्यापुढे पण सिम्पल आहे. मी तुम्हाला जस्ट सांगतो की थोडासा भाग वेगळा आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक थेरममध्ये अशी काहीतरी गोष्ट असते जी एका थेरमला दुसऱ्या थेरमपासून वेगळी करते. ठीक आहे, तो पार्ट इथे. सो बी एम इज इक्वल टू ए बी साइन थिटा, सिम्पल. ठीक आहे, ए बीला इकडे पाठवलं, यू गॉट बी एम इज इक्वल टू ए बी साइन थिटा. आता आपण काय करतो, आपल्याला थिटाची इन्फॉर्मेशन नाही आहे, ठीक आहे, आपल्याला अँगल माहिती नाही हा किती तयार होतो. तर त्या थिटाच्या जागेवर आपल्याला माहिती असलेलं आहे एखादी इन्फॉर्मेशन आपण टाकू शकतो का, आपण टाकू शकतो. आपल्याकडे बीची इन्फॉर्मेशन ती आपल्याला साइन थिटाच्या ऐवजी टाकायची. सो आपण काय करणार, ए बी इंटू यू कॅन से वन इंटू साइन थिटा. आता हा वन टाकलेला काय फरक नाही झाला, आपल्याला त्याचा फायदा होता. आपल्याला त्याचा फायदा कसा होतो, तर मी म्हणतो या वनला ही मॅग्निट्यूड आहे युनिट वेक्टर बी कॅपची. ओके, सो for that reason I will write it here b cap आणि त्याची
लेंथ दॅट इज मॅग्निट्यूड इंटू साइन थिटा. आता आपल्याला ही गोष्ट माहिती आहे, वेक्टर प्रॉडक्ट जो असतो, ठीक आहे, जो वेक्टर प्रॉडक्ट असतो त्याच्यामध्ये साइन अँगल असतो आणि त्याचाच यूज आपण आता इथे करणार आहे, दॅट इज ए बी बार क्रॉस युनिट वेक्टर बी गॅप इज इक्वल टू A2 मायनस A1. ठीक आहे, ए बीची व्हॅल्यू काय दिस बी इज कॅपिटल, A2 बार मायनस A1 बार क्रॉस युनिट वेक्टर बी कॅप आणि त्याची मॅग्निट्यूड इज, इकडे पण मॅग्निट्यूड तिकडे पण मॅग्निट्यूड. Therefore the distance between parallel lines कोणते आहेत आपल्या L1 and L2. A1 बार प्लस लॅम्बडा बी बार. इथे B1 नाही घ्यायचं, बाकीच्या प्रूफ्समध्ये आपण B1 घेतो कारण त्या लाईन्स पॅरलल नसतात. जर लाईन्स पॅरलल आहे तर हा B बार सेम राहणार. अँड R बार इज इक्वल टू A2 बार प्लस लॅम्बडा B1 बार is given by D, which is equal to the length BM, which is equal to this value, that is magnitude A2 bar minus A1 bar cross B cap. I hope तुम्हाला सर्वांना हे प्रूफ लक्षात आला असेल. And by this way you are going to find the distance between two parallel lines. Thank you.